भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून आज सावंतवाडी जिमखाना मैदान परिसरात आयोजित रोजगार मेळाव्याला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। येथे सुरू असलेल्या रोजगार मेळाव्यासाठी आपला अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती। या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, प्रथमेश तेली, जावेद खतीब, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, रवी मडगावकर, विकास परब, तेजस माने, प्रशांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व सहकार्याने हा उपक्रम सिंधुदुर्गातील असणाऱ्या युवकांसाठी केला आहे। 15,000 ते 16,000 वेगवेगळ्या विविध 100 ते 150 नामांकित कंपन्यांमध्ये जॉब अवेलेबल आहेत। त्याचबरोबर आज जे इंटरव्ह्यूला येणार आहेत त्यांना आजच्या आज जॉब देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे। परंतु त्याचबरोबर ज्यांना आज जॉब उपलब्ध होणार नाही त्यांना सुद्धा जॉब कार्ड देण्याची व्यवस्था केली गेली आहे। तसाच कार्यक्रम नितीन गडकरी जी असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी असतील, अशा सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये केला। विशाल परब यांनी हा कार्यक्रम आज सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीतील असणाऱ्या युवकांसाठी केल्यामुळे तिथल्या असणाऱ्या युवकांना चांगल्या खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद। युवा दिन आणि या निमित्तानं विवेकानंद यांची प्रतिमा देऊन विशालजी परब यांच्या शुभ हस्ते आदरणीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान संपन्न होतो। पालकमंत्री, मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं आदरणीय अतुलजी काळसेकर यांचे स्वागत होते। प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या शुभ हस्ते प्रभाकरजी सावंत यांचं विशालभाई आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत संपन्न करावं। सिंधुरत्न जॉब फेअर 2024 भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांचं स्वागत। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ सन्मान विशालभाई आपल्याला विनंती शुभ हस्ते आपण स्वागत करावं। आदरणीय राजेंद्र तेली साहेब यांचं विशालजीच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे। भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते आदरणीय माजी आमदार राजेंद्र तेली साहेबांचं स्वागत। संजू परब यांचं स्वागत। प्रथमेश तेली यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। वेळेकडून या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यासोबतच आदरणीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते जॉब कार्डचं उद्घाटन सुद्धा संपन्न होईल। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कॅबिनेट मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब नमस्कार। आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला ज्यांनी खरोखरच मोठी मदत केली ते आमचे ॲडव्होकेट निरोडेकर साहेब यांच्यासाठी जोरदार
साहेब मी एकच मिनिट बोलतो आणि प्रस्तावना संपवतो, कारण पुढे नरेंद्रभाई मोदी साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळे माननीय मंत्री महोदय लवकरच हा कार्यक्रम उरकून जाणार असल्यामुळे भाषणं सुद्धा खूप कमी लांबवलेली आहेत. साहेब मी प्रस्तावनेमध्ये तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो की हा रोजगार मेळावा मला वाटतं आम्ही गेले 6 महिने याचं नियोजन आयोजन करत आहोत. माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे सगळे युवा मोर्चाचे पदाधिकारी, लखमराजे म्हणा, प्रथमेश तेली म्हणा, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे संदीप मेस्त्री म्हणा आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी संजूभाई परब असतील, सर्वांनी चांगली मदत केली. म्हणून साहेब हा कार्यक्रम सक्सेस होण्याच्या दिशेने चाललेला आहे. युवा मोर्चा म्हटल्यानंतर अनेक जणांचा संभ्रम असतो की खुर्च्या लावणे आणि इलेक्शन आलं की बूथ लावणे, पण मला खरं सांगावंसं वाटतं की साहेब तुमच्या आशीर्वादाने म्हणा, राणे साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा, या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये असलेल्या भविष्याचे सगळे इलेक्शन म्हणा किंवा सगळी कार्य ही युवा मोर्चा आघाडीने तुमच्या सोबत असणार आहे, एवढा मी सगळ्यांच्या वतीने मी साक्षीने जोरदार तुम्हाला एक माझी विनंती जाहीर करतो. आजच्या या कार्यक्रमाला मला वाटतं मी स्वतः 4:30 वाजता उठून इथे आलो. 5:30 वाजता साहेब ही मुलं आलेली आहेत. मला वाटतं अजून 1-2 तासामध्ये संपूर्ण मैदान भरलेलं असेल. आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सिंधुरत्न हा जॉब फेअर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याच्यासाठी आपण आमच्या या कार्यक्रमासाठी मला वाटतं आज एकच कार्यक्रम आपला आहे मंत्री महोदय, आणि आपण या कार्यक्रमासाठी आमच्या प्रेमापोटी साहेब आलात. आम्हाला खूप आनंद वाटला. काही वेळातच निलेश राणे साहेब 11-12 वाजतापर्यंत इथे पोहोचतो बोलले, पण मला आनंद वाटला की आपण आज 8-8:30 वाजता या ठिकाणी आलात आणि साहेब तुमच्या समोर आमची उपस्थिती या मुलांची 5:30 वाजल्यापासून सुरुवात झाली. साहेब आमच्यावर फक्त आपण आशीर्वाद ठेवावा अशी आमची विनंती आहे. मला एकच सांगायचं आहे की भारतीय युवा मोर्चा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माननीय प्रभाकरजी सावंत यांनी त्यांची पूर्ण टीम यांच्यासाठी ते सांगतील तसं आम्ही नियोजन आयोजन करायला आम्ही प्रत्येक वेळी कमी पडणार नाही आहोत. फक्त आपण सर्वांनी विश्वास ठेवला तर आम्ही साहेब तुम्ही येणाऱ्या सगळे कार्य तुम्ही जशी सांगाल तसे आम्ही पूर्ण करू. आजचा महामेळावा आणि सिंधुरत्न जॉब फेअर संदर्भात बोलायचं म्हटलं तर आजचा कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत चालेल आणि वेळ पडला कार्यक्रमामध्ये जरी 10 वाजले तरी आज प्रत्येक मुलगा खुशीने आपल्या घरी जाईल आणि त्याचे आई वडील आमच्या संपूर्ण या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांना आशीर्वादच देऊन जातील, एवढं साहेब तुम्हाला मी सांगतो. मला वाटतं आमची तळमळ माननीय प्रभाकरजी सावंत, संजू परब हे सांगतीलच साहेब, कारण आम्ही रत्नागिरीच्या एका टोकापासून रायगडच्या एका टोकापासून तर गोव्याच्या एका टोकापर्यंत नियोजन करायला आम्ही गेले 1-1.5 महिने प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं प्रसार माध्यमांनी इथल्या पत्रकार बंधूंनी आमच्या या कार्यक्रमाला खरोखरच उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी खूप मदत केली. त्यामुळे जोरदार या प्रसार माध्यमांसाठी आणि पत्रकार बंधूंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आलेल्या सगळ्या स्टेजवरील मंडळींचं कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, परंतु आजचा कार्यक्रम आम्ही थोडासा शॉर्टकट करायचा कार्यक्रम असा आहे की मंत्री महोदय साहेब चव्हाण साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे मी पण माझं भाषण आवर्त घेतो. पण आजच्या या कार्यक्रमामध्ये साहेब मी एवढंच सांगतो की आज हा कार्यक्रम झाला आणि इथले फलक काढले, झेंडे काढले आणि कार्यक्रम संपला आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी घरी गेले असं नसून आम्ही इथे नियोजन असं केलेलं आहे साहेब, काहीच दिवसामध्ये याच मतदारसंघामध्ये एक छोटंसं कुठलं तरी ऑफिस किंवा इथे आमचं एक छोटंसं असं दालन तयार करू की ही आलेली मुलं ही पुढील 6 महिन्याच्या आत समजा कोण राहिलं असेल नोकरी विना तर त्यांना नोकरी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी भारतीय जनता पक्षाने सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विशालजी.